नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याची पेन्शन कधी मिळणार आहे, तसेच लाभार्थ्यांना काही सूचना तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आहे आणि UDID कार्ड शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, अनेक ठिकाणी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करणे आवश्यक आहे। उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत कळवण्यात यावे, जेणेकरून आपल्या तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल। दिव्यांग सहाय्यक पोर्टल या ठिकाणी लिंक दिलेली आहे। अशा पद्धतीची सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, मार्च महिन्याचे पेन्शन अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नाही। त्याचं कारण म्हणजे त्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही किंवा UDID कार्ड असूनसुद्धा ते UDID कार्ड आधार कार्डशी लिंक नाही। नंतरचं कारण आहे आधार कार्डशी लिंक असून त्याची KYC झालेली नाही किंवा त्याची व्हेरिफिकेशन झालेले नाही। त्या कारणाने अनेक लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही त्या लाभार्थ्यांसाठी आता एप्रिल महिन्याची पेन्शन मिळायची असेल तर UDID कार्ड शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। मग UDID कार्ड्स हे जे शिबिर आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या तहसील कार्यालयात, तसेच तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, कर्जत तसेच श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नवीन वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। यामुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंग तसेच नेत्र दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय टाळणार असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांचा होणारा प्रवास व वेळ वाचणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेली आहे। पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून या प्रणालीसाठी आवश्यक युजर ID पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर रुग्णालयामध्ये दिव्यांग बोर्डातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णाची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहे। अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत 24 मार्च रोजी झालेल्या समिती बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी तालुकानिहाय दिवस निश्चित केलेले आहे। श्रीगोंदा, जामखेड व कर्जत तालुक्यातील रुग्णांची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालय कर्जत येथे महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी करण्यात येईल, असे अकोले, संगमनेर, कोपर, राहता व श्रीरामपूर येथील रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे महिन्याचा दुसरा व चौथ्या बुधवारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे। या नव्या सुविधांमुळे दिव्यांग बांधवांची होणारी हेळसांड थांबणार आहे। संबंधित तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री घोगरे यांनी केले आहे, अशी माहिती बबन मस्के, दिव्यांग पुनर्वसन व्यवस्थापन समिती, अहिल्यानगर यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तसेच दिव्यांग बांधवांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन केलेले आहे त्याविषयी माहिती जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांनी दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर यांनी ही माहिती दिलेली आहे। विषय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नवीन वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्याबाबत, म्हणजे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड। त्यासाठी बघा, उपरोक्त संदर्भी विषयान्वये दिव्यांग प्रवर्गातून प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग लाभार्थी यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात येते। सदरील प्रकरणात वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र नसलेले दिव्यांग लाभार्थी आढळून आलेले असून त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व तालुक्यातील लाभार्थी दिव्यांगांना नवीन वैश्विक दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता आपल्यामार्फत
सदरील लाभार्थी यांची यादी तयार करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सदरील लाभार्थी यांनी या कार्यालयाचे दिव्यांग बोर्ड मार्फत तपासणी करून वैश्विक दिव्यांग ओळखपत्र वितरण करण्याकरिता तालुकानिहाय जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर आयोजित केले आहे। तरी सदर शिबिराचे आयोजन नमूद प्रमाणे करण्यात आलेले असून खालील यादीतील दिव्यांग लाभार्थी यांचे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड वैद्यकीय बोर्ड मधील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्यासमोर शारीरिक तपासणी करण्याकरिता उपस्थित राहणे। तालुक्याचे नाव या ठिकाणी तपासणी करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे। तर तालुक्याचे नाव आहे अकोले संगमनेर यांनी शुक्रवारी 10/4/2026 रोजी शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। नंतर आहे कोपरगाव राहता यांनी शुक्रवारी 17/4/2026 रोजी उपस्थित राहायचे आहे। राहुरी श्रीरामपूर शुक्रवार यांनी 24/4/2026 रोजी या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे। आणि नेवासा शेवगाव शुक्रवारी 18/5/2026 रोजी उपस्थित राहायचे। पाथर्डी श्रीगोंदा शुक्रवार यांनी 15/5/2026 रोजी उपस्थित राहायचे आहे। कर्जत जामखेड येथील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी 22/5/2026 रोजी उपस्थित राहायचे आहे। पारनेर नगर शुक्रवारी 29/5/2026 रोजी या ठिकाणी शारीरिक तपासणीसाठी उपस्थित राहायचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जिल्हा रुग्णालयाच्या वतीने हे नियोजन करण्यात आलेले आहे। तर आधी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि त्या ठिकाणून UDID कार्ड घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे आता नियोजन बदललेलं आहे। कालच रुग्णालयाचं हे पत्र आहे 2/4/2026 म्हणजे 2 एप्रिल रोजीचं हे पत्र आहे। तर त्या पद्धतीने मित्रांनो हे नियोजन करण्यात आलेलं आहे। चौकशी करून त्या संदर्भातली सविस्तरपणे माहिती जाणून घ्या आणि त्या पद्धतीने आपला ऑनलाईन अर्ज करून आपण त्या दिवशी उपस्थित राहायचं आहे। तर मित्रांनो, डायरेक्ट उपस्थित राहता येणार नाही। शारीरिक तपासणी करण्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि त्या अर्जाच्या नुसार तुमच्या तालुक्याची ज्या दिवशी तारीख दिलेली आहे, शिबिर आयोजित केलेलं आहे, त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपले UDID कार्ड काढून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती ही। अहिल्यानगर जिल्ह्यातली अपडेट जरी असली तरी इतर जिल्ह्यातील अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुम्हीसुद्धा जवळच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागामध्ये चौकशी करा आणि त्यांना विचारा की UDID कार्डचे शिबिर कधी आयोजित केलेले आहे किंवा जिल्हा रुग्णालयात किंवा उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी सुद्धा तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील माहिती तुम्हाला मिळून जाईल। आणि ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही, दिव्यांग कार्ड नाही, त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्या, तरच तुम्हाला एप्रिल महिन्याची पेन्शन मिळणार आहे। कारण की मार्च महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नव्हते, त्यांचे लिंक झालेले नव्हते, त्या लाभार्थ्यांना दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही, 2,500 रुपये मिळालेले नाही। आणि UDID कार्ड असेल तरच तुमचं नोंदणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलला सुद्धा होणार आहे। तरी मित्रांनो, काळजी घ्या आणि लवकरात लवकर UDID कार्ड काढून घ्या। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।